म्हणजे पूर्ण करायचं आहे। आज नैवेद्य दाखवायचं आहे कारण दादांना झाले 2 महिने कमी शकता। वरण भात भाजी बघू शकता, इथे खीर आपली शेवयांची खीर एकदम मस्त एकदम अशी घट्ट झालेली आहे। एखादा माणूस गेला ना, समजा वडील असो कोणी असो, आई असो वडील असो आजी असो आजोबा असो कोणी कोणते नातं असो आपल्या जवळ एकदम, तर ज्या दिवशी गेले ना त्या दिवसाचं सगळं म्हणजे सगळं त्यांचं आठवतं। बोल स्टीलचीच आहे म्हणजे कसं पटकन क्लीन करता येईल आणि जाळी पण यायला ना मस्त। तर अशी बघतो आता एकदा पाय दुखणार नाही, आवडली ना पाय दुखणार यार तुम्हाला एक दाखवते भारी बघू शकता। फ्रॉक छान छान टेडी भेटतात, माहित नव्हतं इथे कधी, मस्त भेटतात। काय नाव आहे तुमच्या शॉपचं? सालासर शॉप। नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इथे तुम्हाला दिसत असेल खूप पसारा पडलेला आहे, सगळा पसारा। तर मी सकाळी 7ला उठली, 7ला नाही 6:30ला उठली, विहानचा आवरला, डब्बा केला त्याचा, तो गेलाय स्कूलला आणि हा स्वयंपाक मी एवढा करते ना। तर आजच्याच दिवशी आमचे दादा गेले होते आम्हाला सोडून, 2 महिने कंप्लीट झाले दादांना जाऊन। तर आज नैवेद्य दाखवायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे ना वरण केलेलं आहे, दूधचं वरण। इथे मस्त दोडक्याची भाजी, कारण त्यांना खूप आवडायची ना, त्यांच्या आवडीचे पदार्थ करते दरवेळेस। मागच्या पण वेळेस त्यांच्याच आवडीची केली मागच्या महिन्यात, ह्या पण महिन्यात त्यांच्या आवडीचं दोडक्याची भाजी केली, वरण केलं। आता भात टाकणार। इथे मी चहाच घेतला नाही कारण सकाळपासून उठली, सकाळी उठली, विहानचा टिफिन केला, तो गेला, त्याच्यानंतर घर झाडून काढलं, त्याच्यानंतर मग मी ना एक्सरसाइज केली, मग आंघोळ वगैरे करून आणि मग स्वयंपाक करते मी आता। तर आता इथे मी चहा करते, चहाच पिला नाही, मला खूप चहा प्यायचा झाला आणि सकाळी सकाळी उठून पाणी पिते, गरम पाणी। तर आता इथे मी चहा ठेवते माझ्यासाठी आणि थोड्या वेळाने ना दुकानात पण जायचंय, म्हटलं वेळ नाही ना तर नैवेद्य दाखवायला वगैरे उशीर होऊन जाईल, बाकीचं पण बाकी करायचंय अजून मला स्वयंपाक। तर मी म्हटलं जी गिफ्टची खीर भेटते ना तर ती आणून डायरेक्ट खीर करेल आणि दूध लावलंय त्याच्यासाठी। तर असा विचार चालू आहे। मागच्या वेळेस शिरा केलेला मी, यावेळेस म्हटलं खीर वगैरे करू, तांदळाची किंवा शेवयांची खीर भेटते ना ती करू। तर आता मी ना चहा पिणार, भाजी झाली की मग मी घेऊन येणार। आता भात थोड्या वेळी भात टाकून देईल। तर आता इथे माझ्यासाठी मी चहा ठेवते आधी, तर असं। आणि वैभव हॉस्पिटलला येतील आता थोड्या वेळाने, 10-11 वाजता येतील। तर मग असं स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचं आहे। दर महिन्याला या तारखेला नैवेद्य दाखवायचं आम्हाला, दरवेळेस वेगवेगळं करायचं। पुढच्या वेळेस बघेल वेगळं काहीतरी करेल। मागच्या वेळेस पण तुरीचं वरण, मेथीची भाजी, पोळी, मिरचीची भजी, शिरा असं काय काय केलेलं। आणि ह्यावेळेस वरण भात, दोडक्याची भाजी मस्त करते, त्यांना जशी आवडायची तशी। दोडक्याची भाजी, नंतर भज्यांचं पीठ पण नाहीये, डाळीचं पीठ ते पण आणावं लागेल, थोडीशी भजे काढेल आणि तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर करेल। तर असा प्लॅन आहे। तर चला आधी ते चहा पण होते माझा, भाजी पण होते। तर तांदूळ बघू द्या कोणते टाकावे, आणि कालचं पण वरण उरलेलं आहे ते फेकून देईन मी आता, तुरीचं वरण। भात टाकते, आपला दप्तरी भात आहे ना तो टाकते, जिरा राईस। तर हा जिरा राईस टाकणार 2 वाट्या, बस इनफ राहील तेवढा, कारण मी आज स्कूलला गेला आहे आणि मी तो भात नाही खाणार दिवसा, बघेल भात किंवा मग भातच खाईल, नाही तर पोळी नाही खाणार, असं काहीतरी करेल। आता हे वरण साईडला ठेवते।
कारण वरण झालेलं आहे आपलं डायरेक्ट फोडणी देऊन. खिरीचं पण पॅकेट आणावं लागेल. बाकीचं तर ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त खीर आणि भाजी वगैरे थोडीशी करेल. एखादा माणूस गेला ना, समजा वडील असो, कोणी असो, आई असो, वडील असो, आजी असो, आजोबा असो, कोणी कोणते नातं असो आपल्या जवळच एकदम, तर ज्या दिवशी गेले ना त्या दिवसाचं सगळं म्हणजे सगळं त्यांचं आठवतं, बोललेलं, आपल्याशी बोललेले, किंवा मग आपल्यासोबत काही दिवस. आता दुकानात चालली, दूध आणते. कियारा झोपलेली आहे, पटकन जाऊन येते दूध वगैरे आणून. आणि कचरा इतका साचलाय ना, घंटा गाडी चालली नाही अजून. तर दूध आणि खिरीचं पॅकेट कोणतं भेटतं ते बघते. चला पटकन गाडीवर जाते आज. तर आता इथे ताली घेऊन, तर इथे दूध आणलेलं आहे, गेट्सचं शेवयांची खीर आणलेली, आणि आपलं सम्राटचं डाळीचं पीठ. चला, तर इथे दूध ठेवलेलं आहे. आता ना त्याच्यात गेट्सचं पॅकेट आहे ना ते टाकून देते खिरीचं, आणि एक साईडला भजाचं पीठ पण भिजवून घेते. तर हे गेट्सचं पॅकेट आणि खिरीचं शेवयांची खीर, तर आता इथे टाकून मिक्स करत राहावं लागणार आहे. तर आता हे सगळं टाकणार मी. आणि दूध अर्ध्याच्या वरती म्हणजे 1.5 किलो असेल बहुत, काय नाही किती अंदाजे दूध घेतलं मी. आणि सगळ्यांना माहिती आहे गेट्स रेडी टू इट म्हणत होती. रेडी टू इट कसं त्याच्यावर काहीच टाकायचं नसतं, गरज की एक्स्ट्रा काही टाका तुम्ही, काहीच नसते. जस्ट ते सांगतं त्या मेजरमेंट नुसार करायचं, दूध केवढं घ्यायचं. पण मी अंदाजे दूध घेतलेलं आहे. आणि आता मस्त मिक्स करते राहणार तोपर्यंत ना. आणि सोपं पडतं जेव्हा एकदम घाई असेल, स्वयंपाक पटकन करायचा नैवेद्याचा, तर गिट्सचं पटकन खिरीचं, तांदळाची पण खीर भेटते, नंतर याची शेवयांची पण खीर भेटते, कलाकंद भेटतं, असं काही काही भेटतं. तर आपण पटकन आणून करू शकतो. तर हे बेस्ट पार्ट आहे एक. नाही तर तांदळाची खीर इतर वेळेस मी स्वतः करते, तांदूळ भिजवून वगैरे सगळं, पण आज वेळच नाही ना, म्हणून मग पटकन केली. लसूण टाकलाय, धना पावडर टाकते, मस्त लागते. आणि आपल्याला कोथिंबीरचं जे वाळवलेलं आहे ना भरून ठेवावं लागेल अजून. तर अशी उपयोगी पडते उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर वाळवलेली, अशी भरपूर सारी कोथिंबीर मस्त जाईल वाळवून त्याच्यात. आणि आता लवकरच गुढीपाडवा येणार, तर गुढीपाडव्याचं पण गुढीपाडवा पण आहे. गुढी उभारता येणार नाही, स्वयंपाक करता येणार नाही, कारण माहिती कोणी गेलं की वर्षभर आपण काही करत नाही सण साजरे वगैरे. तर जसं होळी नव्हती केली, रंगपंचमी केली नव्हती, तसं गुढीपाडवा पण यावेळेस काही साजरा करता येणार नाही.
इथे मस्त मागच्या वर्षी छान गुढी उभारली होती, तेव्हा दादा होते मस्त छान इथे खाली येऊन, म्हणजे दादांची एक गोष्ट आठवते मला की गुढीपाडवा असला ना तर दादा कुठून पण जाऊन सकाळी सकाळी ते कडुलिंबाचे पानं घेऊन यायचे आणि आम्हाला द्यायचे, खाली द्यायचे आणि सांगायचे आता उभारा गुढी मस्त. आणि गुढी उभारायच्या वेळेस मस्त यायचे, पूजा करायचे. त्यांना खूप आवडायचे सण, म्हणजे त्यांना खूप आवडायचे. कोणते पण सण असो आपले, गणपती असो, दिवाळी असो, होळी असो, त्यांनी खूप आवडीने सण साजरे करायचे एकदम. कियाला अजून झोपलेली आहे. आता वाजले 9:30 आणि 10 पर्यंत माझं सगळं रेडी होणार स्वयंपाक. मध्ये मध्ये अशी खीर ना मी चालत राहते, म्हणजे मस्त होणार. एक्स्ट्रा सनफ्लॉवर सीड्स आहे ना ते टाकते, म्हणजे छान मऊ होते त्याच्यामध्ये आणि अशी खाताना छान लागेल खीर. तर आता इथे कांदा टाकलेला आहे मी आणि आता ना हे करून घेते, पाण्याने भिजून घेते. तर इथे खोबरं किसून टाकते, किसलेलं टाकलेलं आहे. इथे थोडासा सोडा टाकते, थोडासा टाकते आणि ओवा टाकते. तर इथे भज्यांचं पीठ मिक्स झालेले बघू शकता असं. तर आता चला भजे पण काढून घ्यावं लागतील. बघू शकता इथे खीर, आपली शेवयांची खीर एकदम मस्त, एकदम अशी घट्ट झालेली आहे. तर ऑफ करते, अजून ती घट्ट होऊन जाईल. तर गॅस ऑफ केला तर एवढी खीर केलेली आहे बघू शकता मस्त. किती भजे तळून घेते, पापडांची आधी तळून घेते. तर आता कुरडई तळून घेते. इथे कुरडई पापड, कुरडई आणि छोटे पापड तळून झालेली बघू शकता. भरपूर मोठी कुरडई होते माझ्या तुम्ही बघू शकता. तर आता भाजी तळून घेते आणि भज्यांसाठी ना तर भाजी याच्यात ठेवते. एवढं पीठ ठेवून देते वैभव आले ना, मग तेव्हा मग आम्हाला तळेल. आईन त्यांचं पुढचा गोळा तळते मी नैवेद्य पुरता. तर आता इथे ठेवते पीठ. तर इथे भजे पण झालेले आहे, सिंपल कांद्याचे भजे, म्हणजे जे गाड्यावर भेटतात ना तसे सिंपल भजे झालेले आहे. तर आता इथे झाले. तर फक्त आता नैवेद्यापुरता मी एक पोळी करते छोटी.
तर इथे मस्त नैवेद्यापुरतं पोळी केलेली आहे आणि आता वरती देऊन येणार आईंकडे मी सगळं नैवेद्य वगैरे. आणि कसं वरती दादांचा फोटो आहे ना लावलेला, तर मग आई नैवेद्य दाखवून देतील. तर असं नैवेद्य केलेलं आहे बघू शकता. वरण भात भाजी कुरडई पापड भजे आणि खीर आणि पोळी असं नैवेद्य. तर वरती आईंकडे नैवेद्य दिला मी. आता ना हा नैवेद्य मी गाईसाठी करते. एकदम जाड जाड पोळी करणार. तर कशी करते तुम्हाला दाखवते. आपण चांदणी म्हणतो ना, चांदणी, तर त्या पद्धतीची पोळी करणार. तर अशी जाड जाड चांदी करायची आहे आणि त्याला तेल लावणार थोडस. पण दाखवलं होतं, व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल. एका डिश मध्ये ही पोळी टाकली, त्याच्यात डाळ आणि आपलं गूळ टाकून गाईला नैवेद्य द्यायचं असतं. काळी किंवा सफेद गाय खूप चांगली असते. पण बघू आता जी गाई असेल ती भेटली ती आई येतील टाकून. तर माझ्याकडे डाळ आहे, गुळ नाहीये, तर मग डाळ टाकून देते मी, ठेवून देते त्याच्यावर. आणि मग आई गुळ टाकून देतील देऊन नैवेद्य. तर एक आता तर इथे डाळ बघू शकता. गाईसाठी जाड पोळी आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र देऊन ते गाईला देणार आई. तर चला आता देऊन द्यायला लावते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मस्त जेवण झालं आणि दुपार थोडा आराम केलाय कारण हेवी जेवण झालेलं. तर आता ना निघालोय आणि वैभवसाठी जे केटल बघितलीत ना क्रोमामध्ये, तिथं क्रोमामध्ये जाऊन केटल घ्यायची. आणि केळाचं कधीच चाललं मला ना छोटं टेडी पाहिजे. तर तेच आता ना तिला टेडी किंवा काहीतरी घेऊन देतो. आणि बाकी मला एक्सरसाइजचं थोडंसं 1-2 वाजता घ्यायचं आहे, बघते काय घ्यायचं. तर असं वातावरण आहे ना. आता वाजले आहेत 5:30. तर चला, आणि विहार इथंच थांबतोय आणि आम्ही जातोय. काय घ्यायचं? पिंक. बर चला. तर इथे क्रोमाला आलो होतो आणि ही केटल बघितली, इलेक्ट्रिक केटल. तर इथे बघू शकता हे असं कॉईल आहे याचं आणि 1530. क्रोमाचीच कंपनी आहे. मस्त आहे, म्हणजे कसं पटकन क्लीन करता येईल आणि जाळी पण यायला ना मस्त. तर अशी बघतो आता, एकदा सोनगितला पण बघतो कारण तिथे पण बघितली होती आम्ही. तर तिथे छोटी बघितली होती आपण वाटतं. एवढीच का? पण ती क्रोमाची नव्हती वाटतं, ती वेगळ्या कंपनी. ही क्रोमाचीच आहे. तर तिथे वाटत का बघा. तुम्हाला आवडली ना? आता हे खूप मोठं असतात. क्रोमाला आली ती. आणि इथे फ्रीज पण भारी फ्रीज आहे बघू शकता. इथे बघू शकता. हा पण मस्त आहे. याच्यात पण क्यूब क्रश आणि वॉटर भेटतं, मस्त आहे. आणि हा एक आहे. तर वरती फ्रीज पण बघितल्या तर नाही, हे घेतो आम्ही, काय म्हणता आपलं केटल. मला तेच आहे, काही चांगलं आहे. मला आवडली, त्याच्या पाय दुखणार नाही. आवडली ना? पाय दुखणार नाही. पण मग मला आवडली. बापरे, फेक्झिबल आणि चांगल्या कंपनीची. तर इथे खूप छान कोल्हापूर चप्पल बघू शकता. हे पण मस्त आहे, हँडमेड. याला सेल लावून भेटेल ना. मी सुद्धा मला खूप आवडली.
चप्पल घेतलेली वैभवसाठी मस्त छानपैकी मस्त काय बा ही चप्पल काय केडी ना इथे कानडे माते लेन जवळ आहे हे इथे घेतली काय पाहिजे हे पाहिजे स्पायडरमॅन नको दुसरं बघ कोणतं आवडलं तुला अगं हे आवडलं छोटं घे छोटं हे याच्यात छोटं आहे थोडं रेग्युलर आपले नेहमीचे राहतात ना इथले कोणतं आवडलं तुला तर इथे खूप छान छान टेडी बघू शकता इथे तर कियारासाठी घ्यायला आलेलो आहे आम्ही हा आवडलं तुला ते नको ते नाही हे बेबी तर असं आहे दुकान आणि तुम्हाला एक दाखवते भारी बघू शकता फ्रॉक छान छान टेडी भेटतात माहिती नव्हतं इथे कधी मस्त भेटतात काय नाव आहे तुमच्या शॉपचं सालासर शॉप आणि काय ॲड्रेस सांगा ना कानडे मारुती लाईन क्रॉस तर तेच इथे आलेलो आहे आम्ही पहिल्यांदाच फर्स्ट टाइम आलो तर मस्त छान छान टेडी आणि एकदम रिजनेबल प्राइसमध्ये तुम्हाला मिळतील आणि एकदम म्हणजे जे चांगल्या क्वालिटीचे असतात ना तसे टेडी आहे इथे लोकल पासून ब्रँडेड पर्यंत हां लोकल 4000 पर्यंत हां तर मस्त एकदम गिफ्ट वगैरे देण्यासाठी 6 फुटापर्यंत तुमच्या तर इथे बघू शकता मोठे मोठे एकदम माझ्या मागे तुम्ही म्हणजे बर्थडे गिफ्ट वगैरे काही असेल तेव्हा तुम्ही इथे येऊन देऊ शकता घेऊ शकता पुन्हा नाशिकला जातो इथून मला छान आहे आम्हाला पण पहिल्यांदाच माहिती पडलं इथे आलो मस्त आहे तर कियारासाठी आता घेतलंय ते तर बघू आता तिला आवडलं एक आणि एक तर मला आवडलंय बघते आता हे कियारासाठी घेतलंय आम्ही मस्त तरीही त्यांचं काय नाही तर सगळं हां जेवण तर मग खिचडीच टाकली आल्या पटकन आवरला आधी खिचडी टाकली तर मेन म्हणजे आम्हाला ना केटल घ्यायची होती वैभवसाठी त्यांना हॉस्पिटलला कसं कॉफी वगैरे करायला पटकन तर त्यांच्यासाठी घ्यायची होती आणि कियाराला टेडी घ्यायचा होता कधीचा तर ती छोटी छोटी टेडी घेऊन फिरत होती तर तिचे 2-3 टेडी आहे ना फाटले तर ते शिवून द्यावं लागतील तर तिच्यासाठी आधी तिचा टेडी दाखवते तिला जायचंय पटकन तर हा टेडी घेतलेला आहे खूप छान मी आणून तिथे दुकानात तर तुम्हाला ना असे सॉफ्ट एकदम सॉफ्ट आणि चांगल्या क्वालिटीचे तिथे भेटतील जे आपल्याला 1,500-2,000 हजारचे भेटतात ना टॉईज तर तिथे तुम्हाला ते 400, 500, 600 अशा रेंजमध्ये भेटतील अशा एवढ्या साईजमध्ये आणि मोठे मोठे आहे ना मग ते 800, 900 असे पण मग चांगलं सॉफ्ट एकदम बघू शकता एकदम सॉफ्ट आहे आणि भारी क्वालिटीचं एकदम तर मला तर खूपच आवडलं तर तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की व्हिजिट करू शकता आणि घेऊ शकता गिफ्ट्स वगैरे तर हे कियारासाठी आणलंय कियारा आवडलं तुला आवडलं तर ती कधीची घेऊन फिरते तर तेच आणि वैभवसाठी ना केटल घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवते केटल तर बघू शकता एकदम छोटी केटल आहे त्याची अशी कॉईल आहे आणि अशी पिन आहे तर सगळीकडे फिरलो आम्ही तर खूप मोठे मोठे केटल म्हणजे 1 लिटरच्या 1.5 लिटरच्या अशाच केटल तर ही अर्धा लिटरची म्हणजे 500 ml ची केटल आहे ही क्रोमास कंपनीची आहे नको विहान तर क्रोमास कंपनीची आहे आणि बरं पडतं म्हणजे पटकन गरम करायला कॉफी वगैरे करायला किंवा मॅगी मुलांना दूध तापवायला आपण प्रवासात कुठे फिरायला गेलो तेव्हा पण खूप युजफुल आहे तर खूप छान वर्क करते आता पाणी तापून बघितलं मस्त गरम एकदम पटकन गरम पाणी होतं तर अशी मस्त स्टेनलेस स्टीलची म्हणजे घासता वगैरे पण येईल आणि छान आहे मला खूप आवडली तर तेच असं होतं माझं पूर्ण ब्लॉग आणि आम्ही गेलो मस्त केटल पण भेटून गेली आणि कियारासाठी मस्त टेडी पण छान रिजनेबल प्राइसमध्ये भेटला तर तेच कसा वाटला पूर्ण ब्लॉग आज नैवेद्य दाखवला वगैरे तर 2 महिने झाले दादांना पूर्ण नैवेद्य दाखवला ते तुम्हाला सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आणि आय होप तुम्हाला आवडला असेल माझा पूर्ण ब्लॉग तर व्हिडिओ इथेच एंड करते जर तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय